नमस्कार, मी सुवर्णा जोशी। आज IBN लोकमत मध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावर लक्ष वेधणार आहोत। 17 ऑगस्ट 1666 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या तावडीतून आग्र्याहून स्वतःची सुटका करून घेतली। त्या ऐतिहासिक घटनेला आज 350 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यासाठी शिवप्रेमींनी आज आग्र्यामध्ये एकत्र येऊन हा दिवस साजरा केला। पाहूयात आग्र्याहून सुटका। छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या किल्ल्यातून औरंगजेबाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली। त्याला आज 350 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्या निमित्ताने शिवप्रेमींनी आग्र्यामध्ये लाल किल्ल्याच्या समोर असलेल्या अश्वारूढ पुतळ्याचं पूजन केलं। तसंच यावेळी जल्लोष सुद्धा साजरा करण्यात आला। त्याच वेळी आढावा घेतला आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी कौस्तुभ फलटणकर यांनी। 17 ऑगस्ट 1666 याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांनी औरंगजेबाच्या तावडीतून आग्र्याहून स्वतःची सुटका करून घेतली होती। आग्र्याला याच लाल महाराज औरंगजेबांनी शिवाजी महाराजांना साधारणतः तब्बल 3 महिने कैद करून ठेवलं होतं। मात्र औरंगजेबाच्या हातावर तूर देऊन त्याचा अहंकार तोडत महाराज आपल्या सहकाऱ्यांसह सुखरूप आग्र्याहून निघाले। आज या घटनेला 350 वर्ष पूर्ण होत आहे। ऐतिहासिक घटना आहे इतिहासातली आणि याच 350व्या वर्षाची आठवण म्हणून शिवप्रेमी आजचा दिवस शौर्य दिन म्हणून आग्र्यात साजरा करतात आहेत। याच लाल किल्ल्याच्या अगदी समोर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे आणि याच पुतळ्याचं पूजन इथे या क्षणी शिवप्रेमी करतात। महाराष्ट्रातून मोठ्या संख्येत शिवप्रेमी आग्र्यात दाखल झालेले आहेत। आर्मीचे जवान आहेत जे इथे या क्षणी शिवपूजन करतात आहेत। हातात भगवे झेंडे आणि डोक्यावर भगवा फेटा घालून हे सगळे शिवप्रेमी इथे आलेले आहेत। ढोल ताशा झांज याच्या गजरात या क्षणी इथे आग्र्यामध्ये शिवप्रेमींचा हा उत्साह इथे आपल्याला बघायला मिळतो। बघू शकतो शिवपूजनाचा कार्यक्रम या क्षणी इथे सुरू आहे। सामान्य आग्र्यातली जनता असेल की आर्मीतले जवान असतील सगळ्यांमध्येच एक उत्साह या क्षणी इथे बघायला मिळतो आणि निश्चितपणे सगळ्या शिवप्रेमींसाठी हा मोठा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, ऐतिहासिक दिवस आहे। याच दिवशी महाराज सुखरूप निघाले होते। इतिहासात या दिवसाचं महत्त्व मोठं आहे आणि म्हणूनच आग्र्यामध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास कुमारसह कौस्तुभ फलटणकर, IBN लोकमत, आग्रा। इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत आपल्या सोबत आहेत। या कार्यक्रमात कोल्हापुरातून ते सहभागी झालेले आहेत। इंद्रजीत सावंत, आपलं स्वागत। आजचा महत्त्वाचा दिवस आहे, ऐतिहासिक दिवस आहे। आग्र्याहून सुटका शिवाजी महाराजांनी स्वतः करून घेतली। त्याला आज त्या घटनेला आज 350 वर्ष पूर्ण झाली आहेत। आपण सांगाल तो दिवस, त्या दिवसाच्या आठवणी, इतिहासात त्या संदर्भातल्या काय नोंदी आहेत आणि का अशी वेळ आली की औरंगजेबाने तिथं शिवाजी महाराजांना बोलवून घेतलं आणि त्यानंतर हा सगळा प्रसंग घडलेला आपला अख्खा महाराष्ट्र जाणतो आणि सगळा इतिहास नोंद आहे त्याची। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक रोमहर्षक घटना म्हणजे आग्र्याहून सुटका आहे। पण ह्याच्या पाठीमाग शिवाजी महाराज आग्र्याला का गेले हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे। शिवाजी महाराजांचा प्रताप एवढा प्रचंड झालेला होता की औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखानाला सुद्धा शिवाजी महाराजांनी इथनं पुण्यामध्ये लाल महालामध्ये छापा टाकून पळवून लावलेलं होतं। आणि त्याच्यानंतर औरंगजेबानं जेनं औरंगजेबाला बादशाही दिल्लीची घेण्यासाठी मदत केली अशा मिर्झा राजा जयसिंगाला शिवाजी महाराजांच्या विरुद्ध औरंगजेबानं पाठवलं। प्रचंड सेना, प्रचंड तोफखाना आणि स्वतः मिर्झा राजांसारखा मोठा राजा की जो राजपूत होता त्यानं स्वराज्यावर आक्रमण केलं आणि ते आक्रमण त्यांनी फक्त लष्करी आक्रमण नव्हतं तर स्वराज्याची जी रयत होती त्या रयतेला सुद्धा त्यांनी त्रास द्यायला सुरू केला। आणि शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते। रयतेचा त्रास महाराजांना सहन झाला नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी एक युद्धशास्त्रीय दृष्ट्या माघार घेतली थोडीफार आणि त्याच्यामध्ये एक तह झाला जो तह पुरंदरचा तह म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे। या पुरंदरच्या तहाच्या अटीनुसार शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं बादशाला भेटायला। आणि त्यामध्ये शिवाजी महाराज ज्यावेळेला आग्र्याला पोहोचले त्यावेळेला शिवाजी महाराजांनी ज्या औरंगजेब बादशाच्या मोगल दरबारामध्ये कधीही मान वर करून लोक बोलत नसतात तिथं त्यावेळेला शिवाजी महाराजांनी आपला पराक्रम दाखवला आणि औरंगजेब बादशाचा त्या ठिकाणी त्यांनी फार मोठा अपमान त्या ठिकाणी दरबारामध्ये केला।
राजाला बादशाला मारण्याचे जे अनेक प्रकार स्मृतिशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत त्याच्यामधला राजाचा अपमान भर दरबारात करणे हा एक प्रकारे राजाचा मृत्यू असतो आणि संपूर्ण हिंदुस्थानामधल्या गुलामगिरीमध्ये पडलेल्या सगळ्याच राजपूत असतील, जाट असतील, अनेक लोक असतील, पटेल असतील किंवा आसामचे ओहम राजे असतील, या सगळ्यांना एक स्फुल्लिंग चेतना मिळावी ह्याच्यासाठी महाराजांनी त्या ठिकाणी आपला आवाज सह्याद्रीच्या सिंहाचा आवाज तिथं बुलंद केला आणि त्याच्यामुळं औरंगजेबानं शिवाजी महाराजांना कैदेत ठेवलं म्हणजे नजर कैदेत त्यांनी ठेवलं होतं. गुलचंद की सराई नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराज राहिले होते आणि फौलाद खानाच्या त्या सगळ्या प्रचंड कैदेमधनं इथून राजगड किल्ल्यापासून ते आग्र्यापर्यंतचं ते प्रचंड मोठं हजारो मैलाचं अंतर शिवाजी महाराजांनी ते तिथनं सुटका करून काढलेलं होतं. इतिहासामध्ये पण इंद्रजित सावंत, तुम्ही या संदर्भात काय सांगू शकाल की किती काळ त्यांनी या नजर कैदेमध्ये काढला, कशा प्रकारे एवढा तणाव असताना सुद्धा किंवा आपण कैदेत आहोत हे माहिती असताना सुद्धा त्यांनी सुटका करून घेण्यासाठीची रणनीती आखली आणि मग पुढे 4 महिन्यांचा कालावधी काढत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेशभूषा करून राहत त्यांनी 4 महिन्यानंतर आपलं हिंदवी स्वराज्य जे आहे त्याची खूण गाठलेली आहे. तर हा जो सगळा कालावधी होता त्याविषयी थोडक्यात तुम्ही काय सांगाल? शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा अपमान केल्यानंतर लगेचच त्यांना नजरकैद मिळाली. लहान शंभूराजे स्वतः दरबारात बादशाच्या जात होते. शिवाजी महाराजांनी हे प्लॅन असा पूर्ण फुलप्रूफ केला होता की शिवाजी महाराजांनी बादशाच्या दरबारामधले जे मोठमोठे अमीर उमराव होते यांना पैशाची लालूच दाखवून त्यांनी स्वतःबद्दल सहानुभूती निर्माण करायचा प्रयत्न केला. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की शिवाजी महाराजांनी आजारपणाचं सोंग घेतलं, त्याच्यामधनं त्यांनी मिठाईचे पेठारे वेगवेगळ्या दर्ग्यांना, मंदिरांना, साधूंना, संतांना त्यांनी पाठवायला सुरू केलं आपल्या छावणीतून आणि त्या पेटाऱ्यात बसूनच महाराज परत बाहेर आले. आणि ह्याला ऐतिहासिक एव्हिडन्स आहेत की शिवाजी महाराज पेटाऱ्यात बसून आले. जयदेश शकावली तसं म्हणतं की पेटाऱ्यातून त्यांनी पलायन केलं. त्या संशोधकांची मतमतांतर आहेत, कोण म्हणतं की त्या पेटाऱ्याला खांदा लावून गेलं. पण शिवाजी आग्र्याहून त्या कैदेतून फौलाद खानाच्या बाहेर पडला. ते कसे पडले हे फौलाद खानाला सुद्धा कळालं नाही, कारण त्यावेळीची जी बातमीपत्र आहेत ती बातमीपत्र इतिहास संशोधक ग खरेंनी फारसी मधली मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहेत. त्याच्यामध्ये खूप चांगले उल्लेख मिळतात. शिवाजी महाराज 17-18 ऑगस्टला ज्या वेळेला तिथून पळाले त्यावेळेला शिवाजी महाराजांनी त्यांच्या छावणीमध्ये बादशाला फक्त काय मिळाले, फौलाद खानाने जो रिपोर्ट केलाय त्याच्यामध्ये असं म्हटलंय फौलाद खानाने की शिवाजी खाली पाताळात गेला का आसमानात उडाला हे काही समजत नाही, पण शिवाजीनं जाताना फक्त एक आरसा आणि एक स्वतःचा जोडा तेवढा मागे ठेवलेला होता. म्हणजे हे फौलाद खानानं औरंगजेबाला सांगितलं. तो जो प्लॅन होता शिवाजी महाराजांचा की कैदेतून सुटून जाण्यासाठी जो त्यांनी तयार केला होता, मला त्यांची जी रणनीती होती त्याविषयीच अधिक आपल्याशी बोलायचं आहे. मात्र आता ब्रेकची वेळ झाली आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि हा सगळा जो इतिहास आहे, रोमहर्षक असा जो इतिहास आहे तो जाणून घेणार आहोत एका छोट्या ब्रेक नंतर. चा तो काळ कसा होता, काय घडामोडी त्या दरम्यान घडल्या, शिवाजी महाराजांना कसं नजरकैदेत ठेवलं गेलं आणि मग औरंगजेबाच्या तावडीतून लाल किल्ल्यातून त्यांनी कशी स्वतःची सुटका करून घेतली याविषयीचा रिपोर्ट आधी पाहूया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटलं की अख्खा महाराष्ट्राचं रक्त सळसळतं. राजाधिराज, पराक्रमी, मुत्सद्दी, हिंदवी स्वराज्याचा उद्गाता आणि याचं वर्णन जाणता राजा असं केलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्याचा विस्तार वेगानं होत होता. मुघल साम्राज्याला एकच धोका होता, तो म्हणजे महाप्रतापी शिवाजी महाराज. म्हणूनच
स्वतःचं नाटक करून धूर्त औरंगजेबानं शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलवलं. महाराजांना स्वराज्य वाढवायचं होतं म्हणून मिर्झाराजे जयसिंग यांच्या विनंतीला मान देत शिवाजीराजे, संभाजीराजे आणि आपल्या विश्वासू साथीदारांना घेऊन आग्र्याला जायला तयार झाले. 1666चा मे महिना औरंगजेबाच्या वाढदिवसानिमित्त आग्र्याच्या किल्ल्यात दरबार भरला होता. त्या दरबारात शिवाजी महाराजांना मनसबदारांच्या मागे उभं करण्यात आलं. वही खड़े हो जाओ, खड़े हो जाओ. इथे आमच्या मंगळेने यांच्या पाठी पाहिल्या आहेत. हजारी पंचहजारी सदारात उभं राहायला सांगताना मराठी शाहीचे मानकरी म्हणजे मार खाऊ मुंगल सदार वाटली तुम्हाला. शहाजाद्याच्या तोलानं तुम्हाला वागवण्यात येऊन तुमचा मान मानला जाईल हे शहांच्या वतीनं मिर्झाराजे जयसिंगांनी दिलेलं वचन दरबार असंच पाळणार काय? हा अपमान सहन न झाल्यानं महाराज भर दरबारातून तडक बाहेर पडले. औरंगजेबानं त्यांना करड्यात नजर कैदेत ठेवलं. शिवाजी महाराज असं नजर कैदेत गप्प बसणारे नव्हते, पण आग्र्यातून सुटका करून घेणं हे तसं सोपंही नव्हतं. त्यांनी आजारपणाचं नाटक केलं आणि महाराजांची तब्येत चांगली व्हावी यासाठी जनतेला मिठाई वाटण्याची मुभा द्यावी अशी विनंती औरंगजेबाला करण्यात आली. औरंगजेबानं शिवाजी महाराजांना अटक केली याच्याच आनंदात तो होता. त्यामुळं महाराजांच्या या कृतीत त्यांना काही शंका घेण्याचं कारण वाटलं नाही. मोठमोठे पेटारे मागवले गेले. कित्येक दिवस या पेटाऱ्यातून मिठाई लोकांपर्यंत पाठवली गेली आणि तो दिवस उजाडला. 17 ऑगस्ट 1666चा. या दिवशी पेटाऱ्यातून शिवाजी महाराज संभाजी महाराजांसह आग्र्याच्या लाल किल्ल्यातून निसटले. आग्र्याहून निसटून पुढे 4 महिन्यांनी ते स्वराज्यात दाखल झाले. पण या 4 महिन्यात ते नेमकं कुठं कुठं राहिले, कोणत्या वेशात राहिले याच्या ठळक नोंदी नाहीत. ते राजगडला पोहोचले. संभाजींचा मृत्यू झाला अशा वावड्या मात्र जाणीवपूर्वक मुघलांपर्यंत पोहोचत राहिल्या. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. शिवाजी महाराजांनी आग्र्याहून स्वतःची सुटका करून घेतली आणि याच दिवसाला 350 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि तोच जल्लोष आग्र्यामध्ये पाहायला मिळाला सगळ्या शिवप्रेमींच्या माध्यमातून. इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत आपल्या सोबत होते. खरं तर अर्ध्या तासामध्ये हा इतिहास म्हणणं हे अगदी अशक्य, पण तरी ते आपल्या सोबत आले आणि त्यांनी आपल्याशी अनेक आठवणी किंवा अनेक नोंदी शेअर केल्या. इंद्रजित सावंत, आपले धन्यवाद. आपण आमच्या सोबत या चर्चेत सहभागी झालात आणि आता या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. मात्र आग्र्यामध्ये शिवप्रेमींनी आजच्या दिनासाठी शौर्य यात्रेचं आयोजन केलं होतं आणि ढोल ताशांच्या गजरात शिवप्रेमी यात सामील झाले. पाहुयात झलक जाता जाता.